जय हरी विठ्ठल. भारतवर्षातील प्रत्येकच संतांच्या जीवनात अशा अनेक प्रतिकूल गोष्टी आहेत की ज्या सामान्य माणसाच्या जीवनात जर असल्या तर त्यांना सहजच विचलित करू शकतात. परंतु संतांच्या जीवनात तितक्याशा प्रतिकूलता असूनही त्यांनी आपलं आचरण एखाद्या स्थितप्रज्ञ पुरुषाप्रमाणे कसं संतुलित ठेवलं हे आपण नेहमीच पाहतो व ऐकतो. संत तुकारामांच्या जीवनातील असाच एक प्रसंग. संत तुकारामांचा देहू या गावात जितके लोक मान राखणारे होते तितकाच त्यांचा द्वेष करणाराही काही लोक होते. असंच एकदा एका स्त्रीने त्यांना आपल्या घरी चहा पाण्याकरता बोलवले. तुकाराम मनाने अत्यंत साधे व सरळ होते. ते हो म्हणाले व तिथे गेले. परंतु त्या बाईने अगोदरच उकळतं पाणी गरम करून ठेवलं होतं व तुकाराम तिथे तिच्या घरी जाऊन बसल्यानंतर तिने त्यांच्या नकळत ते अत्यंत उकळतं पाणी तुकारामांच्या अंगावर टाकलं. ते इतकं गरम होतं की तुकारामांच्या अंगावर लगेच फोड यायला सुरुवात झाली. तुकाराम वेदनेने कण्हू लागले. परंतु त्याही परिस्थितीत त्यांनी त्या स्त्रीला काहीही म्हटले नाही. तर ते पांडुरंगाचे नाव घेऊन दुःखाने विव्हळू लागले. मात्र त्या स्त्रीवर त्यांच्या दुःखाचा काही परिणाम झाला नाही. काही वेळाने तुकाराम निमूटपणे घरी निघून गेले. नंतर काही दिवसांनी तुकारामांना माहीत पडलं की ती स्त्री अत्यंत आजारी पडलेली आहे व अंथरुणाला खिळून बसलेली आहे. हे माहिती होताच संत तुकाराम स्वतःच्या हाताने झाडपाल्याचे औषध तयार करतात व तिच्या घरी जाऊन तिला ती देतात. तुकारामांचा हा नित्यनेम तोपर्यंत चालतो जोपर्यंत ती स्त्री ठणठणीत बरी होत नाही. तुकारामांच्या औषधीने अगदी थोड्याच दिवसात ती स्वस्थ होते. तेव्हा तुकारामांचे हे करुणेने ओलावलेले हृदय पाहून तिच्या डोळ्यात अश्रू उभे राहतात व तिला खूपच पश्चाताप होतो. तेव्हा ती स्त्री महाराज मला माफ करा असं म्हणत तुकोबांच्या पायी लोटांगण घालते व तुकोबांची माफी मागते. या प्रसंगामुळे ती स्त्री तुकोबांची भक्त होऊन जाते व भक्तिमार्गाला लागते. जय हरी विठ्ठल.